रामकृष्ण हरी. कशी यूट्यूब फॅमिली? मस्तच असणार. मी पण मस्तच आहे बरं का. मस्त घरात बसलेलं आहे. तर व्हिडिओ काढायचं कारण असं का मी कोरोनाच्या आधीपासून 5 ते 6 वर्षापासून माऊलीचं प्रस्थानला जायची तयारी करते मी. तर प्रत्येक वर्षी काही ना काही अडथळा येतो. पहिले म्हणजे दिंडीला जायची तयारी केली ती एक वर्षी मी, तर कोरोना आला. मी दिंड्याच कॅन्सल झाल्या. त्याच्यानंतर असेच काहीतरी अडचणी येत गेल्या बरं का मला. तर मला माऊलीच्या दिंडीच्या म्हणजे पर्यंत जाऊनच दिलं नाही. तर आता कसं आहे, आता मी चालू शकत नाही दिंड्यांमध्ये. आता काही आपली काही कॅपॅसिटी संपली दिंड्यांमध्ये जायची. पण एक इच्छा अशी राहिली होती का माऊलीचं प्रस्थान पाहायला जायचं होतं मला. खूप पाहण्यासारखं राहतं माऊलीचं प्रस्थान बरं का. ते प्रस्थान पाहायला जायचं होतं मला. इतकी तयारी केली मी, 1 महिन्यापासून तयारी केलेली होती. जायचं. आणि तिथं एक ते महाराज आहे, ते महाराज बोलले का म्हणजे विठ्ठल महाराज तिडके म्हणून येते. ते काय बोलले म्हणे, तुम्हाला जर यायचं असलं तर प्रस्थानला या म्हणे. आता तुम्ही तर काय चालू शकत नाही म्हणे, तुम्हाला एवढा त्रास सहन होत नाही, काही नाही. तर दिंडीत काय चालू शकत नाही, तर तुम्हाला यायचं तर तुम्ही प्रस्थानला या, मी तुमचं आयुष्य दर्शन घडवून देईल म्हणे मध्ये. तर म्हटलं का हो महाराज, तिथं तर खूप गर्दी असते, आम्हाला येऊ देतील का, मध्ये दर्शन घेऊ देतील? हो बोले. ते काय बोलले का, हो मी सगळ्यांचे दर्शन घेऊन देईल, तुम्हाला जेवढं महिलांना यायचं तेवढे या म्हणे. तर त्यांच्या फुल गॅरंटीवर त्यांच्या खूप म्हणजे अशी मी तयारी केली होती जाण्यासाठी. आणि दुपारी 2 वाजता मी त्यांना फोन केला का महाराज आम्ही उद्या येतो आहे. तर कसं यायचं काय, तर कुठं भेटशाल काय, असं मी बोलणं झालं त्यांचं माझं. तर ते म्हणे तुम्ही आळंदीत आले का तुम्ही नक्की फोन करा मला, फोन करत राहा म्हणे तुम्ही. आणि आळंदीमध्ये आले का तुम्हाला मी भेटेल, बरोबर तुमची सोय लावून देईल म्हणे मी तिथं. तर आम्ही म्हणजे असं फुल सगळ्या तयारीमध्ये बरं का. आणि फक्त म्हणजे 2ला मी फोन केला आणि त्यांनी 2:30 वाजता लगेच त्यांनी हे टाकलं, मोबाईलवर स्टेटस टाकलं का आळंदीमध्ये इंद्रायणीला पूर आला. इतका पूर आला, ते स्टेटस पाहता पूर्ण आळंदीत पाणी घुसून गेलं. पूर्ण मंदिरात पाणी, इकडं पाणी तिकडं पाणी, सगळीकडं पाणी घुसून गेलं. मग ते महाराजांनी, आम्ही काय त्या महाराजांना कॉन्टॅक्ट केलं नाही, फोन पण केला नाही. आम्ही बघितले ते हाल का आपलं यावर्षी पण प्रस्थानला जाणं होणार नाही. का तिकडून ते कमिटीचे ज्ञानराज माऊली संस्थेचे कमिटीचे लोक पण मोबाईलला टाकत होते, कोणीही येऊ नका आळंदीमध्ये, 4ही रस्ते बंद आहे, 4ही पुलावर पाणी चढलं आहे. आणि ते स्टेटस टाकत होते ते मोबाईलवर, तर आपल्याला सगळं दिसत होतं. त्याच्यामुळं आपल्याला रिक्षा घेण्याची गरजच नव्हती राहिली काही. आणि त्याच्यात काही मजाच नव्हती राहिली. पूर्ण मूड होऊन गेला होता का आपण आता जाऊ शकत नाही प्रस्थानला. झालं आपलं 7वं वर्ष आपलं असंच वाया गेलं. 7 वर्षापासून तयारी चालली आहे. तर काय माहिती कधी योग येते आता प्रस्थानला जायचे, काही सांगता येत नाही. आता दरवर्षी जो वर्ष चालला तो वर्ष आमचा तसंच चालला. नंतर आम्ही महाराजांना फोन पण केला नाही त्या का आम्ही येणार का नाही येणार, काहीच फोन नाही केला. कारण दुसऱ्यांचेच आम्ही मोबाईलवर बघायचो पाण्याचं, तर ते पाणी दाखवायचे, एवढं पाणी आहे तेवढं पाणी. आणि ते सांगायचे वजनला यायचं त्यांनी आळंदीमध्ये, पुण्यामध्ये या बा, पुण्यामध्येच थांबा, पुण्यातच या. तर आपल्याला पुण्यात जायचं नव्हतं का आपल्याला एवढी कॅपॅसिटी नाही चालण्याची, एवढी तस्ती काढण्याची. आपल्याला फक्त माऊलीचं प्रस्थानचं दर्शन घ्यायची खूप हे होती बा, असं इच्छा होती. तर तेवढं प्रस्थानचं दर्शन व्हायला पाहिजे होतं माऊलीचं. आता माऊली कधी योग आणतील कधी नाही आमच्या दर्शनाची, ते काहीच सांगू शकत नाही. आता ते माऊलीच्याच हातात आहे. तर खूप म्हणजे आत्तापर्यंत सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, कोणतीही राहिली नाही बाकी. आता फक्त आपल्याला माऊलीच्या प्रस्थानची इच्छा आहे तेवढी. तर आता इथून पुढं बघू आता कसं काय होतं काय दर्शनाचं. तर ते महाराज बोलले ते का बा तुम्ही आता तिकडं पुढं येऊ शकता बा, रिंगण घेता मंगळवेढा तिकडं, रिंगणामध्ये चांगलं आहे बा, तिथं बी दर्शनाचं चांगलं योग आहे किंवा पाहण्यासारखं आहे. तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही तिकडे येऊ शकता म्हणे आता. तर काही आपली जाण्याची इच्छा नाही आता एवढ्या लांब तिकडं. तसं आपल्याला जिथं मेन माऊलीच्या प्रस्थानची इच्छा होती ती नाही मिळाली. आणि मग आता एवढ्या पुढं जायचं, पाण्या पावसाचे हाल करायचे, आपली कॅपॅसिटी नाही बा तेवढी हाल सोसायची. तर बरं आहे आपलं घरीच बरं आहे आपण आता. तर बघा असे दर्शनाचे होत नाही योग.
घडून जर आले ना तर 10 मिनटात माणूस तयारी करतं आणि रस्त्याला लागतं. पण जर आपण किती वर्षापासूनही तयारी केली आणि महिन्यापासूनही तयारी केली आणि आपल्या नशिबात योग नसले तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. तर अशी काही भगवंताची सुद्धा अशी काही लीला राहती का तो नाही घडवून देत तर नाहीच घडवून देत. आणि त्याला घडवायचं राहिलं तर तो 10 मिनटात तयारी करायला लावतो आपल्याला. 10 मिनटात तर चला आवरा आपल्याला जायचं दर्शनाला. तर अशी काही भगवंताची लीला राहती. तर बघू आता कधी योग येत्या काय येत्या. बघा कसा वाटलं माझा व्हिडिओ नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी.